नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 18 मध्ये आज प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले। गुरुवार दिनांक 15 जानेवारी 2026 रोजी होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीकडून आज भव्य प्रचार रॅली काढून शक्ती प्रदर्शन करण्यात आले। भारतीय जनता पार्टीचे आमदार राहुल भाऊ ढिकले आणि माजी आमदार व भाजप प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब सानप यांच्या प्रमुख उपस्थितीत बाईक रॅली व पदयात्रेच्या स्वरूपात ही प्रचार रॅली पार पडली। रॅलीला नागरिकांचा मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलाय। या रॅली दरम्यान प्रभागातील रस्ते, पाणी पुरवठा, ड्रेनेज व्यवस्था, वीज, आरोग्य सेवा, शाळा, अंगणवाड्या, उद्याने, स्ट्रीट लाईट व स्वच्छता यांसारख्या विकास कामांचा ठळकपणे उल्लेख करण्यात आलाय। आतापर्यंत करण्यात आलेल्या विकास कामांची माहिती देत पुढील काळात प्रभाग क्रमांक 18चा सर्वांगीण विकास करण्याचा निर्धार यावेळी भाजप नेत्यांनी व्यक्त केलाय। छत्रपती चौक, राम लक्ष्मी चौक, हनुमान मंदिर, पंचगाव, पिंपळेश्वर, प्रकाश चौक, मेटकुल नगर, गोकुळ नगर, गणेश चौक, शिवाजी नगर, पाण्याची टाकी आदी परिसरातून ही रॅली मार्गक्रमण करत पार पडली। प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यातील या रॅलीमुळे संपूर्ण प्रभागात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते। या प्रचार रॅलीत युवक, महिला व पुरुषांच्या मोठ्या प्रमाणावर सहभाग होता। हातात फलक, गळ्यात भगवे दुपट्टे व त्यावर कमळ चिन्ह धारण करत कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली। प्रभाग क्रमांक 18 मधून भाजपचे अधिकृत उमेदवार विशाल उत्तम संगमनेरे, शरद चिंतामण मोरे, ज्योती अरुण माळवे व सुशीला बाजीराव बोराडे हे निवडणूक मैदानात उतरले असून ते मतदारांच्या घरोघरी जाऊन मतांचा जोगवा मागत आहेत। प्रभागातील आतापर्यंतच्या विकास कामांवर विश्वास ठेवून पुन्हा एकदा भाजपला संधी द्यावी असे आवाहन करत प्रचाराचा समारोप करण्यात आला। येत्या 15 जानेवारी रोजी सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत मतदान होणार असून प्रत्येक मतदाराने घराबाहेर पडून कमळ या निवडणूक चिन्हावर बटन दाबून चारही उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून द्यावे असे कळकळीचे आवाहन यावेळी करण्यात आले।